वंदे मातरम मित्रांनो. मित्रांनो, 15वं विद्रोही साहित्य संमेलन त्यानिमित्त मी साताऱ्यामध्ये आलो होतो. आणि आता मी आलोय लिंब म्हणून गाव आहे. साताऱ्यापासून साधारण 20-25 मिनटं लागतात इथे यायला. लिंब नावाचं हे गाव आहे. हे गाव प्रसिद्ध आहे. इथली 12 मोट्याची विहीर. 12 मोट म्हणजे काय की पहिले जे मेकॅनिझम होतं विहिरीमधून पाणी उपसण्याचं, मग ते वरती पाणी यायचं आणि मग त्याला चॅनल्स दिले जायचे. तर ते असे 12 मोठ लावता यायचे या विहिरीवर. तर त्या विहिरीमध्ये आपण आलेले. ही विहीर 1641 ते 46 ह्या काळामध्ये बांधली गेली. आणि वीरूबाई भोसले होत्या, एक महिलाच होती लक्षात ठेवा. त्यांनी ही विहीर बांधली होती. इथले जे राजे होते म्हणजे शाहू महाराज, त्यांच्या काळातली ही विहीर आहे. तर ही विहीर तुम्हाला मी दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लिंब गावाचा जे आजूबाजूचा परिसर आहे त्यासाठी तो पण परिसर एकदा तुम्ही येताना जाताना थोडा खालून घाला. इतके जबरदस्त चिंचेचे झाड आहे, वडाचे झाड आहे, मोठे मोठे झाड आहे, इतके जबरदस्त आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकत किती मोठं वृक्ष आहे. तर नक्की इथला परिसर बघा. इतका सुजलान सुफलान आणि पाण्याने भरलेला हा प्रदेश आहे. इथून शेजारूनच वारणा नदी देखील वाहते. तर एकदा ह्या विहिरीला भेट द्यायला नक्की आहे. मी तुम्हाला पूर्ण विहीर दाखवतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता ही ती विहीर आहे जिथे आपण आता आलेलो आहे. आणि ही त्याची एंट्रन्स आहे बघा. एंट्रन्स. आता आपण खाली जाऊयात आणि तुम्हाला खालून जाऊन पोरं आंघोळ करता येते ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण बघू शकतो हे 8-10 पायऱ्या उतरल्यानंतरचा हा एक भला मोठा दरवाजा आहे, गेट आहे. इथं मुलं आंघोळ मस्त उड्या मारताय. मित्रांनो, हा तो मुख्य दरवाजा तिथून आता आपण आलो. तुम्ही बघू शकता इथं 2 वाहक प्रतीक म्हणून लावलेले आहेत. इथले स्थानिक मुलं जे आहे ते आंघोळ करताय. आणि ह्या बाजूला एक खोल असं हे इथपर्यंत पण पावसाळ्यामध्ये वगैरे पाणी येतं. दोन्ही बाजूला आपण बघू शकतो पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी येतं. तर मित्रांनो, आपण बघू शकतो 12 मोट्याची विहीर का म्हणतात. तर 1 2 3 4 5 6 इथं 6 मोठ लावता येत आहे. इथं 1 2 3 4 5 6 इथं 12 मोठ का म्हणतात ते नाही मला माहिती. पण अच्छा, 1 2 3 इथं लावता येणार, 3 इथं, 3 इकडं आणि 3 इकडं, म्हणजे 12 बरोबर. आणि विहीर अशी हेक्झागोनल आहे ना. आणि पाणी बघा तुम्ही सुंदर. हे एकदम आता उन्हाळा चालू आहे आणि एकदम सुंदर असं पाणी. आणि इथली जी स्थानिक मुलं आहे ते एवढ्या खोल पाण्यामध्ये अजूनही पोहत आहे. आत्ता किती खोल पाणी असेल? आत्ता किती खोल असेल? जेवढं हे एवढं तेवढंच खोल आहे. तुम्ही जाता का तळाला? जाता तुम्ही? तळापर्यंत जाता? नाही ना. नाही नाही, काही काही पोरं असतं ना जे त्यांना सवय असते खाली खाली जाऊन परत येतात, या असतं ना काही. मित्रांनो, इथं एक असा जिना आहे जिथून आपण ह्या कळसाच्या काय म्हणतात या स्टॉपच्या वरती आपल्याला जाता येतं. आपण इथून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. बापरे, इथनं इतका अंधार आहे का मला तर खाली पायऱ्या काहीच दिसत नाही. एकदम अंदाजाने चालतोय. हो हो हो, क्या बात आहे यार, क्या बात. आता बॅकलाईटमुळं तुम्हाला लक्षात येत नसेल, परंतु इथं फार सुंदर अशी. अरे वा, इथून पण वर जात आहेत. आपण इकडनं आलो खालून आणि इकडनं वर जातो येतं. आणि हे डिझाईन बघा सुंदर. आणि आपली विहीर जी आहे इथं इथं आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता इथं किती छान असं नक्षीकाम केलेलं आहे. इथं वरती विहिरीच्या वरती आपण आलेलो. विहीर ह्या इथं खाली, पण इथलं नक्षीकाम बघा किती सुंदर आहे. आणि
शाहू महाराजांच्या काळामध्ये म्हणजे 1641 ते 46 ह्या काळामध्ये इथलं हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि ही विहीर राघोबाई भोसले यांनी बांधलेली होती, एका महिलेने बांधली होती, लक्षात घ्या. तेव्हा विहिरीला, पाण्याला, निसर्गाला किती महत्त्व होतं. आणि आज कुठेतरी आपण नैसर्गिक आपले जे जलस्रोत आहे ते संपवण्याच्या मागे लागलेलो आहोत. आपल्या नद्या मरू लागलेल्या आहेत, आपल्या शहरांमधल्या विहिरी तर बुजवण्यात येत आहे. आणि एकीकडे ही विहीर आहे जी आज पण जिवंत आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे तिथलं. तर कुठेतरी आपण स्वतःलाच प्रश्न विचारण्याची गरज आहे की आपण काय करतोय. दुसरं मला तुम्हाला हे सांगायचं होतं की एक सेकंड. तर आपण जे आलो, एंट्री केली आपण, ती इथून एंट्री केली होती, बरोबर आहे. नंतर तुम्हाला मी एक सेकंड, इथून आपण विहिरीकडे गेलो होतो, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जे पायऱ्या आहे इतक्या वर जाण्याच्या इतक्या अवघड आहे. अक्षरशः छोट्याशा या पायऱ्या तरी टॉर्च लावून यावं लागतं इथे. तर मित्रांनो, मगाशी एक मुद्दा सांगायचा राहिला की अशा प्रकारच्या ज्या विहिरी असतात, ज्या अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा या महाराष्ट्रभरात बांधल्या, या विहिरी आजूबाजूच्या 4-5 किलोमीटरच्या छोट्या छोट्या विहिरींचे रिचार्जिंग पॉईंट असतात. तर त्या प्रकारची बनावट आपल्या पूर्वजांना माहिती होती. अहिल्याबाईंनी हे काम महाराष्ट्रभरात सगळीकडे केलं आहे. आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये अशा जवळपास 150 विहिरी, त्यातल्या आता बोटावर मोजता येतील एवढ्याच विहिरी जिवंत आहे. पण ह्या विहिरी चार्जिंग पॉईंट असतात आजूबाजूच्या 5-7 किलोमीटरच्या रेंजच्या छोट्या मोठ्या आपल्या रोजच्या वापरातल्या विहिरींच्या. मित्रांनो, इथून आपण विहिरीत खाली गेलो होतो आणि मागाशी मी तुम्हाला जो वरचा पडदा दाखवला तो हा होता. एकदम टॉपला जे वरती पायऱ्याने आलो होतो आपण. आणि ही आपली 12 मोठाची विहीर. आता मोठ म्हणजे काय हे मी तुम्हाला दाखवतो एकदम मस्त. हे बघा, इथं 2 मोठे, तर ह्या 2 मोठ इथं दिसत आहे. अशा 12 मोठ आहे इथं एकूण. इथं 1 2 3 दिसत आहे, त्या 3 9 आणि 3 3 3 9च आहे. 2 अजून 3 कुठे? हां, त्या तिकडे 3, त्या तिकडे, ठीक आहे. तर याच्या हे जे 2 खड्डे दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यावर पूर्वी लोखंडी किंवा लाकडाचे पोल असायचे आणि त्याच्याने खालचं पाणी वर ओढलं जायचं आणि ते पाणी इथं पाडलं जायचं. आणि इथं पाडल्यानंतर हे ह्या चॅनलने या बाजूला जे पण ज्यांच्या शेत्या वगैरे असतील किंवा जनावरांसाठी ते पाणी ट्रान्सफर केलं जायचं. त्याच पद्धतीने सगळ्या बाजूला त्या मोठांचे वेगवेगळे चॅनल आहे. अशी अतिशय सुंदर अशी ही विहीर आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करायला आलं पाहिजे. साताऱ्यापासून जास्त लांब नाही, 20-25 किलोमीटरवर आहे. नाही, 15-20 किलोमीटरवर 20-25 मिनटाला. ओके, चलो. 6 झाडं बघा किती मोठे मोठे असतात. फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ काढतोय. तर मित्रांनो, इथं स्थानिक लोक जे आहे तिथे आंबे असेल, चिंच असेल, पेरू असेल, किंवा कडधान्य जे आहे, ज्वारी, हळद, या गोष्टी इथं विकत आहेत. पापड, कोरडा हायब्रिड आहे, ह्या दोन गोष्टी खरं तर अर्ध्या गोष्टी रेडीमेड आहेत. पण आता काय एक समाधान असतं की बाबा मी ह्या गावाला आलो आणि तिथं काही गोष्टीची वस्तूची खरेदी केली. लिंब ह्या गावात आम्ही आता बसलेलो आहोत, समोर विहीर आहे. आणि स्थानिक नागरिकांशी इथं गप्पा मारत होतो. तर त्यांनी अतिशय जबरदस्त अशी माहिती दिली. मी जे तुम्हाला व्हिडिओ चालू असताना म्हणालो की छत्रपती शाहू महाराजांनी ह्या विहिरीचं बांधकाम केलं. त्यांच्या विरुबाईंनी याचं बांधकाम केलं. पण मी डायरेक्ट शतकांमध्ये मागे पुढं करत होतो, 100-200 वर्ष मागे पुढे करत होतो. तर इथली स्थानिक माहिती, आपल्या इथले स्थानिक जे सर आहेत, जे मुंबईला खरं तर 31 वर्ष राहिलेले, बेस्ट म्हणजे मुंबईची जी आपली बस आहे त्याच्यावर ते ड्रायव्हर होते 31 वर्ष. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. बोला सर, काय नाव आपलं? माझं नाव सुदाम बोरनेकर. हां, सांगा आता आम्हाला काय. तर हे विहिरीचा आकार आहे शंकराच्या पिंडी, त्यांच्याशी भेट घे. शंकराच्या पिंडीचा विहिरीचा आकार आहे. जी.
मोठा आहेत 15, हा ऍक्च्युली ऍक्टिव्ह होत्या 12. 15 मोठा आहे आणि ऍक्टिव्ह होत्या 12 12. हा म्हणून त्याला 12 नाव आहे. हा तर ही इथं 3000 आंब्याची झाडं होती. बर. त्या आंब्याच्या आमराईला पाणी घालायसाठी ही सोय होती. अच्छा. अशा प्रकारच्या 9 विहिरी आहेत. हम्म. तर 3000 आंब्याची झाडं होती बरोबर. गावठी. हा. ती अशी होती की 3000 नंतर पहिला आंबा होतो 3000 एक नंतर भेटणार तुम्हाला. असे विविध प्रकारचे होते, विविध प्रकारचे अच्छा. 3000 वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या झाडं. जातींची. हा हा. तर अशा 9 विहिरी आहेत. ही सगळ्यात मोठी विहीर आहे ही. हा तर ही विविध भागात असल्यामुळे अशा 9 विहिरी आहेत. हा. सगळ्यात 9 विहिरी अशा? 9 विहिरी आहेत. पण लहान आहेत, छोटे, 4 मोठा 6 मोठा इथंच आजूबाजूला पण आहेत. आजूबाजूला आहेत. हा ही सगळ्यात मोठी विहीर आहे. हा. बाकीचे 4 मोठा 6 मोठा चालत होते त्याच्यावर. आता पण त्या पण जिवंत आहे आता का? पण आहेत जीवन रेडी आहेत, आत्ता आहेत. अरे वा. पण ती फिरावं लागेल तुम्हाला ती बघायला. हा हा. आणि कोणी बांधली होती? माझी मी हे- काय चूक केली ते सांगा. ह्याची शंकराच्या पिंडीचा आकार आहे त्याचा. हा एका बाजूला 9 बोट आहेत विहिरीला, ज्याला जिवंत पाणी आहे. हा. त्याला आड म्हणतात, त्याला 6 आहेत. हा आडाला जिवंत पाणी नाही. विहिरीच्या काही अंतरावर पाणी आल्यानंतर मग आडाकडे येतं. हा. बरोबर. ते चालतं. ऍक्च्युली आडाकडे पाणी नसेल त्यामुळे 3 मोठं चालत असेल, काही काय आहे ते. हा तर आंब्याची झाडं का लावली तर पूर्वीच्या काळी राजे लोक एकमेकांना आंब्याचा नजराणा देत होते भेट, बर. म्हणून ते आंबे लावले. ही जागा अशी निवडली की आजूबाजूने 5 किल्ले आहेत आणि साताऱ्यापासून जवळ आहे ते. हा तर राजांना कडे अस्वस्थ वाटलं, हा. तर इथं येऊन विहिरीच्या महालामध्ये आराम करायचे हा. आणि शिकार वगैरे करायचं. जंगल होते ते शिकार वगैरे करायचे. हा. काय स्थानिक जनतेचे काय प्रश्न असले तर त्या सदरी बसून सोडवत होते. तर संभाजी महाराज जिवंत असताना विरुबाई नावाचे त्यांचे कोणते संभाजी महाराज? मोठे संभाजी महाराज. हो तर त्यांची 2 नंबरची राणी होती विरुबाई. हो. त्यांनी ह्याची देखरेख केली होती बर. राजे असताना. हा इथे एक 36 खानाचा वाडा होता मातीचा. बर. तो आता जमीनदोस्त झालेला. काहीच नाही का आता त्याचं आता शिल्लक? तिथं काही नाही, जमीन आहे फक्त. तर तिथं घोडे बांधले जायचे, त्यांचे काय असतील ते बांधले जायचे हा आणि दिवसभरी करून संध्याकाळी ते वापस आपला जातो. हा 110 फूट खोल, हा 50 फूट रुंद. हा. आत एक दगडी महल आहे, वरती सिंहासन आहे, त्याच्या पुढे सदर आहे. आत आत काय म्हटले तुम्ही? दगडी महल आहे, दगडी महल आहे. बंगला आहे ना, आत गेलो तुम्ही? हा हा. ते वरतीच्या पायऱ्या चढून गेलो होतो वरती. हा, ते मालदासारखं नाही का? हो, हो, हो. मग बरोबर. तिथे ते गुप्त गोष्टी चालत होते. हा हा. दुसरी एक गोष्ट ते आहे, मालामधून बाहेर यायला सिंगल रस्ता आहे असा छोटासा. हो बरोबर. तो छोटा बनवण्याचं कारण होतं शत्रूला सहजासहजी अटॅक करता येऊ नये हम्म. म्हणून त्याची ती लहान जागा बनवली. अच्छा. हे पिंपरण म्हणून झाड आहे, हा पिंपरण. हा. त्याची पुढची पानं निघतात आणि मागची जातात. बरोबर. अतिशय सुंदर. आणि त्याच्या खाली एक देऊळ आहे. शंकर आणि पार्वती एकाच पिंडीवरती आहेत. एकाच पिंडीवर 2 लिंग आहेत, मागे गणपती. हा. समोर एक मारुती देऊळ आहे, दक्षिणमुखी हनुमानजी, त्या बायकाली शनी आहे समोर. मग तुमचे जे पूर्वज होते ते पण छत्रपती घराण्याचे मावळे होते का? हो. हा. तसा काही इतिहास माहिती का तुम्हाला? आमचं गाव असं आहे की वरणे म्हणून आमचं गाव आहे. हा तिथून 40 किलोमीटरवरती हा बोरगाव पासून पूर्वेला, हायवे पासून पूर्वेला बोरगाव पासून. हा. तिथला एक शिवाजी नावाचा माळी इथं आणला होता की झाडांना पाणी घालणे, फुलं पिकवणे आणि ती वाड्यावर घेऊन जायची. हम्म. त्यासाठी एक माळी आणला होता. हम्म. त्याचं नाव होतं शिवाजी. त्याची आता बरीच उत्पत्ती झाली इथं, 100 एक घर आहेत. अरे अच्छा. त्यांचे एकटेच. हा. तर त्यांनी काय आपल्याला जमीन पण दिली ती खायला. अच्छा ती जमीन आता वैवडून खातो आम्ही. अच्छा. तर सध्याची मालकी उदयनराजे भोसले यांची आहे कोणाची? ह्या विहिरीची? यावेळी. अच्छा. आणि त्यांचा जो वाडा होता त्या जागेची का? हो, सगळंच ते म्हणजे इथली प्रॉपर्टीची मालकी राजेंच्याकडे. म्हणजे ही समोरची सगळी प्रॉपर्टी उदयनराजेंची? हा. ही तुमच्या गावकऱ्यांची ही समोरची? ही आम्ही वरती नाव असतं, खाली त्यांचं असतं, आम्ही वरतून. अच्छा. असं आहे का? म्हणजे मूल मालक अजूनही छत्रपतीच आहे बा. बरं.